आता आज सर्वोच्च न्यायालयासमोर एक सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत एक अर्ज सादर केला गेला होता, तो पटलावर आला नाही। पण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने पृच्छा केली की आमच्या आदेशाची डेट काय होती, ती 6 मे, त्यापासून 4 महिन्यांच्या आत तुम्ही किती इलेक्शन्स घेतले। तर सगळ्या पक्षांनी असं सांगितलं की आजपर्यंत एकही इलेक्शन नोटिफाय झालेलं नाही आहे किंवा एकही इलेक्शन घेण्यात आलेलं नाही। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि राज्य निवडणूक आयोगाने त्यांचं जे काम आहे संवैधानिक त्यामध्ये कसूर झालेली आहे अशा प्रकारचं ऑब्झर्वेशनसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आज केलं की वेळेच्या आत ह्या तिच्या आत या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या। त्यानंतर मूळ याचिकाकर्त्यांतर्फे आम्ही आज आक्षेप घेतला की वेळोवेळी कारणं दाखवून केवळ निवडणुका या लांबवल्या जात आहेत, सगळी प्रक्रिया परत नव्याने प्रत्येक वेळी करण्याची कुठली आवश्यकता नाही। अशा पद्धतीने जर प्रक्रिया नव्याने करत गेले तर किती दिवस इलेक्शन्स होतील हे सांगता येत नाही आणि बोर्ड एक्झामचं वगैरे जे हे कारण देत आहेत त्यामुळे तर ते मार्चच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। अशा स्वरूपाचे आम्ही आक्षेप घेतले। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी या प्रकरणामध्ये कितपत तयारी केली आणि त्यांची कारणं काय जाणून घेतली। ती जाणून घेतली असता साधारणतः 3 कारणं सर्वोच्च न्यायालयासमोर दर्शवण्यात आली। एक म्हणजे आमच्याकडे पुरेसे EVMs नाही आहेत, दुसरं म्हणजे आमच्याकडे आवश्यक तेवढा स्टाफ नाही आहे आणि तिसरं म्हणजे बोर्ड एक्झाम्स आहेत आणि सणांचा कालावधी आहे, त्यामुळे या निवडणुका आम्ही वेळेत घेऊ शकलो नाही। त्यामुळे आम्हाला जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्या, तोपर्यंत आम्ही प्रक्रिया पूर्ण करू अशा स्वरूपाचं त्यांनी आज अर्ज केला, विनंती केली तोंडी। मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज बोर्ड एक्झाम्स आहेत ही या कारणास्तव पूर्णपणे त्यांची विनंती नाकारली। बोर्डच्या ज्या निवडणुका आहेत त्या मार्च महिन्यामध्ये होतात, तेवढा कालावधी देणार नाही, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची त्या मुद्द्यावरची जी विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। केवळ EVMs आवश्यक तर EVMबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पृच्छा केली असता 50,000 EVMची आम्ही ऑर्डर केलेली आहे, ती ताबडतोब कामाला येतील, त्या उपलब्ध होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने मग सगळ्यांचं म्हणणं ऐकून असं निर्देश दिले की प्रिस्क्राइब टाईम पिरियडमध्ये हे सगळ्याच्या सगळी कारवाई पूर्ण झाली पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।